हे ओत्यू बांधा रंग घवाळा कोरचंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज क्रांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भवळ्या कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची, मैना रत्नाची खाण, मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण नसे सुकाला वाण, तिच्या गुणाची छक्कड म्या गायली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. मित्रो, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, ही जर का छक्कड आपण ऐकली तर आपल्याला आपोआपच लोकशाहीर डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची आठवण होते. कारण अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या शैलीमध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या प्रखर वास्तववादी लेखनामधून ही लिहिलेली छक्कड आहे. आता याच्यावरती बोलण्याचं कारण म्हणजे आता अनेक लोकांना असं वाटतं की ही जी काही लावणी आहे किंवा एखादं गाणं आहे ते अण्णाभाऊ साठे यांनी असंच लिहिलेलं असावं. तर मित्रो, ते तसं नाही आहे. आणि मुळात म्हणजे हे एखादं लावणी आणि गाणं नाही आहे, तर ती त्यांच्या भाषेमध्ये छक्कड आहे. आणि या छकडीचा आपण दोन पद्धतीनं अर्थ लावू शकतो. त्यातला एक म्हणजे आता आपल्याला माहीतच आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपला गाव सोडून, आपला परिवार सोडून, आपलं कुटुंब सोडून कामाच्या शोधामध्ये मुंबईला गेले होते. पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला गेले होते. आणि तिथं ते काम करत असताना किंवा त्यांना एकांत असताना, विरह असताना त्यांच्या प्रिय पत्नीवरती त्यांनी, म्हणजे प्रिय पत्नींची आठवण याच्यानुसार एक लिहिलेलं काव्य आपण त्याला म्हणता येईल. आणि दुसरा जो काही अर्थ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो असा आहे की जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता, जेव्हा मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी यासाठी संपूर्ण राज्य त्या ठिकाणी राज्यामध्ये लढा उभा होता, तेव्हा खऱ्या अर्थानं तत्कालीन परिस्थिती अण्णाभाऊंनी या त्यांच्या छकडीमध्ये लिहिलेली आहे. आणि मुळात म्हणजे तेव्हा तत्कालीन जे काही सरकार होतं, शासन होतं, प्रशासन होतं, त्याच्या विरोधात थेटपणे बोलता येत नव्हतं. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या शैलीमध्ये, त्यांच्या वास्तववादी प्रखर लेखनामधून प्रशासनावरती केलेली टीका असं आपल्याला याच्यामध्ये म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांनी अनेक प्रसंगाचं वर्णन त्या छकडीमध्ये केलेलं आहे. ते जेव्हा गावाकडून मुंबईला जातात तेव्हा सुद्धा त्या प्रसंगाचं वर्णन त्यांनी या छकडीमध्ये केलेलं आहे. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू होता तेव्हा तत्कालीन परिस्थिती, तिथल्या मुंबईमधल्या होणाऱ्या कामगारांच्या हाल, अपेष्टा, व्यापाऱ्यांच्या अपेष्टा त्यांनी या छकडीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता गावापासून जाण्यापासून ते मुंबईमध्ये काम करण्यापर्यंत आणि मुंबईमध्ये काम करण्यापासून ते गिरणी कामगारांचा लढा असेल किंवा विविध प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी मांडले होते. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा जो काही तत्कालीन परिस्थिती होती ती तत्कालीन परिस्थिती या छकडीच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. त्याच्यामध्ये पुढे जाऊन त्यांनी मुंबईचा, म्हणजे मुंबई ही कशा पद्धतीनं आहे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता गावापासून जेव्हा मुंबईला ते जात होते तेव्हाचा प्रसंग त्यांनी याच्यामध्ये लिहिलेला आहे. ते असं म्हणतायत की कारण अण्णाभाऊ साठे यांची गावाकडची परिस्थिती अत्यंत बिकट होती, अत्यंत हालाकीची होती आणि त्यांनी ठरवलं की कामासाठी आपण मुंबईला जायचं. आपल्या कुटुंबाची जबाबदारी अंगावरती पडल्यानंतर अण्णाभाऊ हे मुंबईला पायी चालत गेलेले आहेत, आपल्याला ते सगळ्यांना माहीत आहे. आणि तेव्हा जातानाचा प्रसंग त्यांनी या जी काही त्यांची छक्कड आहे त्या पहिल्या छकडीच्या भागामध्ये त्यांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात की अहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची, अहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची, झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलंय, त्यांचा प्रत्येक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधा बांध झाली भाकर तुकड्याची, घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची. गावंदरीला येताच, गावंदर म्हणजे जेव्हा गावचा शेवटचा भाग असतो त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये गावंदर असं म्हणतो. गावंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मडवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, आणि साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळ पुतळ्याची. ए कानात गोखर पायात मासोळ्या, ए कानात गोखर पायात मासोळ्या, दंडात तिळण नाकात नत सर्जाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची,
छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. म्हणजे त्यांची काय अवस्था होती बघा. एखादा पती किंवा नवरा आपल्या बायकोला सोडून जेव्हा जातो तेव्हा काय अवस्था त्या पत्नीची होत असेल त्याचं वर्णन त्यांनी अण्णाभाऊंनी याच्यामध्ये केलेलं आहे. ते पुढे जाऊन त्यांच्या वर्णनामध्ये म्हणतायत की मैना हसली मनात, ती रुसली डोळ्यात, नाही हसली गालात, हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. म्हणजे अशा पद्धतीचं वर्णन मुंबईला जात असताना त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. आता ते मुंबईला पोहोचल्यानंतर तेव्हा कामाची शोधाशोध त्या ठिकाणी ते करतात आणि मुंबईची जी काही परिस्थिती आहे ते त्यांच्या नजरेला भिडते किंवा त्या मुंबईच्या परिस्थितीचा ते जेव्हा अभ्यास करतात तेव्हा ते मुंबईमधले आलेले अनुभव त्यांच्या शब्दामध्ये सांगतात. तेव्हा ते म्हणतायत, अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची, मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. अहो ये मुंबई यंत्रांची तंत्रांची, जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची, हाडसनच्या गाडीची, नॉयलॉनच्या जॉर्जंटच्या तल्लम साडीची, बुटाच्या जोडीची, पुस्तकाच्या थडीची, माढीवर माडी हिरव्या माडीची, पैदासीत भलतीत चोरांची, आईत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, पण पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची, पाण्यानं भरलं खिस माझं वाण मला एका छत्रीची, आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. म्हणजे इथं त्यांनी उल्लेख केलेला आहे बघा की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं कशा पद्धतीनं त्यांनी वर्णन केलेलं आहे हे आपण पुढे जाऊन ते बघूयात. आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची, हे बेळगावणी पाणी कारवार, गोव्यासह एक भाषिक राज्याची, चकाकली संगीना न्यायाची, फौज उठली बिणीवरची, शेतकऱ्यांची, कामगारांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मैदानी द्वेष, वैर करण्या नामशेष, गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. म्हणजे अण्णाभाऊ यांनी, आता अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख यांचा एक लालबावटा पथक होतं आणि त्या लालबावटा पथकाच्या माध्यमातून मुंबईमधल्या व्यापारी वर्ग असेल, मुंबईमधल्या सामान्य लोकांचा वर्ग असेल, गिरणी कामगारांचा वर्ग असेल, तर त्या सगळ्या वर्गाला अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख हे प्रोत्साहित करत होते ह्या गीताच्या माध्यमातून की तुम्ही मुंबईच्या लढ्यामध्ये सामील व्हा. त्याच्यामध्ये एस.एम. जोशी असतील, श्रीपाद अमृत डांगे असतील, त्याच्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे हे सगळे नेते एका विचारसरणीचे होते की मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. आता विरोध कोणी केला होता ते पुढच्या भागामध्ये ते आहे. त्याच्यामध्ये ते पुढे जाऊन असं म्हणतात की म्हणे अण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वांची, म्हणे अण्णाभाऊ साठे घरे बुडाली गर्वांची, मी तूपणाची, जुलमीची, झबरीची, तस्काराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकडाचं राज्य रावणाचं लंका जाळेली त्याची, तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसाई आणि सखा पाटलांची. आता इथं मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांचा उल्लेख आहे. तर मोरारजी देसाई आणि सखा पाटील, आता मोरारजी देसाई हे मला वाटतं 1952 ते 56 या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मोरारजी देसाई यांची भूमिका अशी होती की मुंबई ही महाराष्ट्राला नको किंवा मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी या लढ्याच्या विरोधात मोरारजी देसाई होते आणि त्यांच्याबरोबर सखा पाटील हे देखील त्या विचारसरणीचे होते. मात्र परत नंतर त्यांनी ती विचारसरणी बदलली आणि मुंबई महाराष्ट्राला मिळायला पाहिजे अशा पद्धतीचे त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणूनच सखा पाटील आणि मोरारजी देसाई यांचा उल्लेख त्यांनी इथं केला आहे. आणि हीच गत झाली मोरारजी देसाई आणि सखा पाटलांची, अखेर मुंबई झाली महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. आता फाउंटनच्या चढाईची, आता इथं फाउंटनचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. फाउंटनला जंग झालं होतं मोठं आणि त्या जंगमध्ये महाराष्ट्रातील अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपला जीव दिला, प्राण गमवला. स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी प्राणांची आहुती दिली. म्हणूनच अण्णाभाऊ म्हणतात की अखेर मुंबई झाली महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधोणी चंग, आला मैदानी रंग, धार रक्ताची मर्दानी व्हायली, माझ्या जीवाची होती या काहिली,
धार रक्ताची मर्दानी व्हायली माझ्या जीवाची होती या काहिली. म्हणजे फाउंटनचं युद्ध असेल, लालबाग, परळ हे जे काही भाग आहेत त्यांनी ती मुंबई त्यांची झाली असा उल्लेख करत त्याचं वर्णन अण्णाभाऊंनी याच्यामध्ये केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्याच्यामध्ये नंतर ते पुढे जाऊन असं म्हणतात की जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळालीच अशा पद्धतीचं वातावरण होतं तेव्हा कुठंतरी अण्णाभाऊ साठे यांच्या मनामध्ये खंत होती. कारण बेळगाव, निपाणी, कारवार, डांग, उंबरगाव हे जे काही महाराष्ट्र बाउंड्री लगतचे कर्नाटक जवळची गावं आहेत ते गावं महाराष्ट्रामध्ये यावीत म्हणून सगळे प्रयत्न करत होते. आणि ते गावं आज देखील बघा तुम्ही, लढा सुरू आहे. बेळगावचा सीमावादाचा प्रश्न असेल, त्यानंतर अनेक जे काही निपाणी, डांग असेल, उंबरगाव असेल ही गावं महाराष्ट्रामध्ये आली पाहिजेत यासाठी अजून देखील लढा आपल्याला सुरू असलेला बघायला मिळतोय. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे पुढं म्हणतायत की जेव्हा मुंबई ही महाराष्ट्राची होते, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, म्हणजे आनंद उत्सव साजरा केला असं त्यांना म्हणायचंय. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायची, दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायची. आता इथं एक सगळ्यात महत्त्वाचा प्रसंग किंवा आपण एक जबाबदारीचं वाक्य आपण त्याला म्हणू. आपल्याला आठवत असेल की अण्णाभाऊ साठे यांनी रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गायला होता. आणि महाराष्ट्राची जी काय ओळख आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे रशियाच्या चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी ठणकावून सांगितलं होतं. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांचं धैर्याची जी काही त्यांचं जे काही धैर्य आहे, शौर्य आहे, तिथं त्यांनी या छकडीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी उतरलेलं किंवा लिहिलेलं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायची. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे कसे लढत होते, त्यांचे सैनिक कसे लढत होते, आपलं स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी, स्वराज्य स्थापन करण्यासाठी कशा पद्धतीनं पाट भिंतीला लावून एका मावळ्यानं स्वराज्य स्थापन केलं त्याचा संदर्भ अण्णाभाऊ साठे यांनी इथं घेतलेला आहे. आणि एक समतेचा विचार याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी इथं दिलेला आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, हे बाकी वेगळे नाही आहेत मित्रो, हे एकाच माळेतले सगळे समाज सुधारक आहेत. म्हणूनच कुठं आत्ताच्या युगामध्ये जर का बघितलं तर त्यांना अनेक जातीभेदाचे रंग दिले जातात, मात्र हे सगळे जे काही महापुरुष होऊन गेले ते एका माळेतले आहेत असं आपल्याला या ठिकाणी त्यांचे विचार आपण रुजवायला पाहिजेत. आणि म्हणूनच आता पुढे जाऊन अण्णाभाऊ म्हणतायत, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाट भिंतीला लावून लढायची, तरी तगमग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची. आता गावाकडं मैना माझी भेट नाही तिची, आता दोन अर्थानं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मैना म्हणजे त्यांची एकतर प्रिय पत्नी असावी, आणि दुसरा उल्लेख म्हणजे महाराष्ट्र बाउंड्री लगत जे काही गावं आहेत, कर्नाटक असेल, त्याच्यामध्ये बेळगाव, निपाणी, कारवार, डांग, उंबरगाव असेल, ही महाराष्ट्रापासून वंचित राहिलेली गावं आहेत, लांब राहिलेली गावं आहेत. म्हणूनच ते म्हणतायत त्या गावांना उद्देशून की तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाववर मालकी दुजाची, म्हणजे मालकी त्यांची, म्हणजे मालकी दुजाची. तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव, डांग, उंबरगाववर मालकी तुझ्याची. दोन खंडलीची कमाल दंडलीची, चीड बेकीची गरज एकीची, म्हणून विणवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची. आता वळू नका, आता वळू नका, कुणी पळू नका, रणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या काहिली. तर अशा पद्धतीनं अण्णाभाऊ शेवटला जाताना म्हणतायत की बिणी अजून मारायची राहिलेली आहे. कारण बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव हे जे काय आपली गावं आहेत ते अजून महाराष्ट्रात यायचे आहेत, तेव्हा सुद्धा तेव्हापासून हा लढा आतापर्यंत सुरू आहे. आणि म्हणूनच बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या काहिली असं अण्णाभाऊ म्हणतायत. मित्रो, अण्णाभाऊ साठे फार वास्तववादी लेखक होते. आता ही टीका त्यांनी शासनाच्या विरोधात डायरेक्ट बोलता येत नसल्यामुळे काव्याच्या माध्यमातून सुद्धा केलेले आपल्याला बघायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महाराष्ट्राला मिळावी आणि अखंड महाराष्ट्र व्हावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असतील, त्यांचं योगदान लालबावट्याच्या माध्यमातून असेल, गिरणी कामगारांसाठी असेल, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये असतील, फार मोठ्या पद्धतीचं त्यांचं योगदान आहे. आणि म्हणूनच मित्रो, येत्या 1 ऑगस्ट रोजी डॉक्टर कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. अण्णाभाऊ आपल्या वाळवा तालुक्यातले आहेत. वाळवा तालुक्याची माती ही क्रांतिकारकांची माती आहे.
आणि म्हणूनच त्यांची जी काही छक्कड आहे त्याचा नेमका कशा पद्धतीनं अर्थ घ्यायचा हे आपल्या समोर एक मांडण्याचा एक छोटासा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि हे एक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना त्यांच्या स्मृतीला एक अभिवादन म्हणून हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. सध्या तर मी इथंच थांबतोय. लवकरच भेटू पुढचा विषय. धन्यवाद.